आता तुम्ही जे निवेदन दिलंय त्यासाठी तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठल्या पदावर कार्यरत होता? माझं नाव सौदागर अब्दुल शहीम अब्दुल वाहेद। मी जानेवारी 2022मध्ये सेवानिवृत्त झालो। मी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय लोहारा येथून सेवानिवृत्त झालो। मी याच्या अगोदर प्राथमिक आरोग्य केंद्र जवळा निजाम येथे असताना मला माझ्यावर जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी खोटा गुन्हा माझ्यावर नोंद केलेला होता आणि तो खोटा गुन्हा 7 जून 2002 पासून ते 8 जानेवारी 2022 आपलं 2024 पर्यंत चालला। 8 तारखेला मी त्यातून निर्दोष झालो व माझे वैद्यकीय अधिकारीही निर्दोष झाले। मी 23 तारखेला माझं काळात त्या तत्कालीन काळात मला रिव्हर्शन करून टर्मिनेट केलं। विभागीय चौकशीमध्ये मी पुन्हा नंतर हायकोर्टातून विभागीय चौकशीतून आलो। परत मला पाठीमागचे जे 4.5 लाख रुपये माझ्या वेतनातून कपात करण्यात आली नाहक। त्याच्यानंतर मला जे रिव्हर्शन केलेलं होतं त्या पदावरून, तर मी आरोग्य सेवकाचं काम करून खालच्या पदाची मी वेतन श्रेणी घेतलेली होती। त्याचा संपूर्ण मला एरियस मिळणं हे बंधनकारक आहे। सर जी मी सांगतो तुम्हाला की माझा निकाल लागल्यानंतर जिल्हा परिषद आरोग्य आपलं जिल्हा परिषदने तालुका जिथून माझा निकाल लागला त्या कोर्टातून माझ्या संबंधित त्यांनी ते माहिती घेतली बाबा अपिलात जाणार आहात किंवा नाही, तर तिथल्या सरकारी शासकीय अभियोक्ता यांनी सांगितलं की आम्ही अपिलात जाणार नाही। तरीही पुन्हा नंतर जिल्हा परिषदचे जे पॅनलवरती ॲडव्होकेट असतात त्या ॲडव्होकेटचाही त्यांनी अभिप्राय घेतला। तो अभिप्रायामध्ये सुद्धा त्यांनी सांगितले की बाबांना जेवढे देय देतात सगळे देय यांना देणे योग्य राहील असे अभिप्राय असताना नाहक माझी जी संचिका आहे ती संचिका दुसरीकडेच फिरवल्या जाते सर। म्हणजे तुम्हाला न्याय मिळत नाही का? मला अजूनपर्यंत 2 बोटाचं पत्र त्यांना फक्त मी सांगितलं। मुख्य कार्यकारी अधिकारी श्री डॉक्टर मैना घोष यांची मी 2 वेळेस भेट घेतली। त्यांना सांगितलं सर मला तुम्हाला देता येत नसेल तर मला फक्त 2 ओळीचं पत्र द्या की बाबा या नियमानुसार किंवा या कारवाईनुसार तुम्हाला एकही देय देता येत नाही असं तरी पत्र द्या। कारण म्हणजे पत्र असल्याशिवाय मला वरिष्ठ म्हणजे मला न्यायालय म्हणा किंवा आयुक्ताकडे जाता येणार नाही। याकरिता मी त्यांची वारंवार 8 महिन्यापासून इतक्या चक्रा मारल्या साहेब की विचारता सोय नाही। मी वैतागून दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी आत्मदहन करत आहे। मी कुठेही कसेही कधीही आत्मदहन करत आहे। माझ्या आत्मदहनाचा संपूर्ण जबाबदारी ही सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद राहील आणि जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी सहकार्य केले, परंतु त्यांचंही काय चालना गेलं। साप्रवीमध्ये त्यांचंही काय चालना गेलं। आता शेवटी मी त्यांना म्हणलं सर मला अंतिम निर्णय पाहिजे। मला तुम्ही सहकार्य केले हे मान्य करतो, पण मला अंतिम निर्णय द्या। त्या अंतिम निर्णयानुसार मी माझी माघार घेईल। अगर जर अंतिम निर्णय नसेल तर मी माघार घेणार नाही। मी कुठेही जळून मरेन। आता समजा शासनाने तुमचे आता आरोग्य अधिकारी असतील, जिल्हा परिषद सीओ असतील, त्यांनी जर तुम्हाला पत्र जर दिलं की तुमच्या मागण्याला मान्य करतो म्हणलं तर तुम्ही हे आंदोलन मागे घेणार का? नाही, अंतिम पत्र त्यांनी दिलं की बाबा तुम्हाला आम्ही 4 दिवसात सगळे देय देऊ, सगळे देय, अथवा न्यायालयीन प्रक्रियेमधून तुम्हाला या कलमान्वये किंवा या नियमान्वये या आर्टिकलन्वये तुम्हाला एकही देय देता येणार नाही असं जरी त्यांनी मला लिहून दिलं तरी मी माघार घेण्यास तयार आहे। म्हणजे तुमची मागणी आहे की तुम्हाला जे देय तुम्हाला शासनाच्या नियमानुसार देता येतील ती जर तुम्हाला दिले गेले तर तुम्ही आत्मदहन करणार नाही। अगर ती दिले गेले नाही जाणून बुजून तर तुम्ही करणार असं तुमचं मत आहे। बरं, अगर समजा हिने जर तुमच्या मागण्या केल्या तर तुम्ही आत्मदहन स्थगिती करणार का? हो सर, का आत्मदहन मी माघार घेणार। ठीक आहे। हे आता आपल्यासोबत ज्यांनी सौदागर म्हणून जे आहेत ना, मग त्यांनी मान्य जिल्हाधिकारी साहेबांना ह्याच्या आधी पत्र दिलं होतं। नंतर आज सीओ साहेबांना पत्र दिलं की माझे देयक जे आहेत ते तात्काळ देण्यात यावे। त्यांनी 8 महिन्यापासून वारंवार चक्रा मारल्यात तरी त्यांना कुठेही न्याय मिळत नाही। त्या अनुषंगाने ते आज निवेदन दिले होतं।